धन्यवाद, थँक्यू सो मच. आपण सुंदर स्पर्धा पाहतोय जिथे पॅराडाईज बोईसर मानाचा वर्ल्ड कप एक देखणी स्पर्धा ज्यामध्ये आता सामना चालू आहे किंगफिशर विरुद्ध बिरवाडी क्रितेश घरत. इथे मात्र आपण पाहतोय व्हाईट बॉल सोडण्याच्या प्रयत्नात इथून आपण पाहू शकाल पंच दर्शवतील डेलिब्रेट असेल म्हणजेच हा बॉल फक्त काउंट केलं जाईल याच्यावरती रन मिळणार नाही. क्रितेशसाठी मात्र आपण पाहतोय एक कमालीची गोलंदाजी. सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. तुषारला मात्र आपण पाहतो इथून समोर कोण आहे हे मला माहिती नाही. मी माझ्या संघासाठी पहिला गोलंदाज आणि महत्त्वाचा गोलंदाज का आहे याचं उत्तम प्रात्यक्षिक तो मैदानाच्या आतमध्ये मांडतोय. तिसरा बॉल या षटकातला राईट हँड अराउंड विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल होता परंतु त्याला फुलर लेन मध्ये कन्वर्ट केलं आणि क्रिकेटची ओळख टॅपर किंग म्हणून त्याला पाहिलं जातं. लांबच लांब टॅप फटके खेळण्यात जो अगदी पटाईत त्याच्या बॅटमधून आलाय चौकार. 3 चेंडू आणि 4 धावा. क्रितेश जर मात्र 4 षटका मैदानाच्या आतमध्ये उभा राहतोय तुम्हाला समीकरण आणखीन वेगळी बघायला मिळतील. आमचे डॉक्टर साहेब आलेत, शोहेब बाय जावेद डॉक्टर आपण या आणि इथं स्थानापन्न व्हायचं आहे. तिनेही आमचे डॉक्टर तुम्हाला बघा या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. कमालीची गोलंदाजी निश्चितच आपण बघतात. शोहेब डॉक्टर, जावेद डॉक्टर आणि षटक क्रमांक 1 चा खेळ चालू झालाय जिथे आपण पाहतो शेवटचा बॉलचा खेळ देखील बाकी असेल. धावसंख्या फलकावरती 4 आहेत. एक चौकार जरूर आलाय. सोनू यावेळेस मात्र आपण पाहतो हाफ ट्रॅकरचा बॉल. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत आणि फेकी आली. षटक क्रमांक 1 चा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आपण पाहतो प्रगती पथावरती जाऊन पोहोचते 5. गोलंदाजी चांगली राहिली तुषार याची. समोर क्रितेश घरत असला हरकत नाही. मी देखील माझ्या संघाचा एक महत्वाचा गोलंदाज आहे. ज्या तंत्रावरती त्याने काम केलं, जो कर्णधाराने दाखवलेला विश्वास त्यावरती मात्र सार्थ ठरला तो स्वतः आणि चांगली गोलंदाजी देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. आता 18 बॉल येणं बाकी असतील. या 18 बॉलचा खेळ बाकी पाहत असताना टार्गेट कितीचं सेट केलं जाईल हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा. ज्यावेळेला नाना यांना विचारलं गेलं की प्रथमतः बॅटिंग करताय तुम्ही मात्र या मैदानाचा आढावा निश्चित स्वरूपात घेतला, किती धावा पोहोचण्याचा प्रयत्न कराल. त्यांनी म्हटलं 40-35 फायटिंग टोटली आमची निश्चित असेल. येणाऱ्या काळात या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. जाऊया मॅचकडे. बॅट बदलले तदनंतर खेळ बदलेल का आता खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल क्रितेश घरत डबल ए ब्रँड अँबॅसिडर खेळाडू. घरामध्ये जर त्याच्या कधी पाहिलं तर निश्चित स्वरूपात 15 ते 16 बॅट अशा स्टँड असतात. अर्थात तोच क्रितेश मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांना साथ देण्यासाठी सार्थक घरत. छोटा पाक बडा धमाका. कमी वयात जास्तीत जास्त क्रिकेटमध्ये ज्याचं नाव उंचीवरती आलं तोच सार्थक नॉन स्ट्रायकिंग एंडलाय. गोलंदाजी टॅकवरती दीपक टेंभुर्णे. पहिलाच बॉल वाईडनं सुरुवात. दिशाहीन गोलंदाजी आणि या वाईडनं मात्र स्कोर कार्ड 1 ने पुढे सरकतंय. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 6 वरती. आजच्या रजनीतला मात्र आपण पाहतोय सेकंड पॅनलचा दुसरा सामना. पहिला मॅच देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीचा बघायला मिळाला. यावेळी जर आपण पाहिलं तर पंचांकडे लाऊड अपील. पंच मात्र नॉट इंटरेस्टेड. पंच समीर आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला अश्रफ पाहायला मिळतात आणि एका बाजूला धीरज मोरे. 3 पंच 3 ऑफिशियल. अंडरआर्म क्रिकेटचे सुखाचे दिवस. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की आज सर्वाधिक बिझी हा टेनिस बॉल आहे जिथे तुम्हाला सातत्याने प्रत्येक सॅटर्डे संडे फ्रायडे हे मात्र या क्रिकेटमध्ये एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट बघायला मिळत असतं. आणि आपण पाहतोय सध्या आज मात्र ही पॅराडाईजची मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल टॅप केलाय समोरच्या दिशेने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. क्रितेश घरतला थोडंसं शांत ठेवलंय. विचार विनिमय करायला भाग पडलेत कारण चांगली गोलंदाजी. किंगफिशर या संघाचा विचार केला तर निश्चित स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराज चषक पंचाई गाजवलं गेलं. याच संघानं टॅप केलाय. हाफ ट्रॅकरचा बॉल. चेंडू चाललाय सरळ प्रेक्षकांच्या भेटीसाठी. दमदार चौकार. क्रितेश घरत नावाचा एक सुंदर चौकार इथे पाहायला मिळतोय. 10 धावा धाव फलकावरती आहेत ज्याच्या प्रयत्नांसाठी क्रितेश झुंज घेत होता. अगदी मात्र आपण पाहतोय तो चौकार त्याने शोधला. चेंडूंचा खेळ झाला या षटकात आतापर्यंत 3. येणाऱ्या काळात आणखीन 3 बॉल येणे बाकी असतील. पुन्हा एकदा टॅप केलाय आणि इथे मात्र आपण पाहतो सेवाश्रम शाळेला सलामी देणारा क्रितेश घरतच्या बॅटमधून सलगचा दुसरा चौकार. आता जर आपण पाहिलं तर चौकारानं मात्र निश्चित स्वरूपात धावांची गती वाढली जाईल. धावसंख्येला मात्र स्पीड मिळेल. धावा जाऊन पोहोचतात फलकावरती अर्थात 14. आमच्या समवेत आमचे साथी गुणलेखक सूरज. काय कमालीचं गुणलेखन. अगदी त्यांच्या सुवर्ण हस्ताक्षरात मात्र ही स्पर्धा रेखाटली जाते.
यावेळेस अलॉंग दी कार्पेट खेळायचं होतं, चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आणि धावसंख्या 1 इथे देखील मिळतोय. शेवटचा बॉल या षटकातला बाकी दीपक टेंभुर्णे आपल्याला पाहायला मिळतोय. एक दिग्गज खेळाडू म्हणून किंगफिशर संघाचा फ्रंटलाईन हिरा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. एका बाजूला सुशील टाक असेल आणि एका बाजूला आपण पाहतोय तोच जो आता गोलंदाजी मार्क वरती आहे अर्थात दीपक. हे दोन खेळाडू मात्र अत्यंत महत्वाचे खेळाडू, परंतु क्रिकेटचा संघ म्हटलं की तुम्ही एकट्या दोघांनी कधीच क्रिकेटचा सामना जिंकू शकत नाही. तुमच्या 9 जणांचे एफर्ट्स, 9 जणांची मेहनत, सगळ्या गोष्टी मात्र तुम्हाला विजयाजवळ पोहोचवत असते. सार्थक भरपूर वेळानंतर आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. शेवटचा बॉल या षटकातला, पुढचा बॉल. यावेळेस मात्र आपण पाहतोय काय कमालीचा फटका सार्थक करत, अगदी चेंडू मात्र मैदानाला गुदगुल्या करत निघून गेलाय. एका बाजूला टॅपचे फटके, एका बाजूला कार्पेटचे फटके, ही मात्र जोडी क्रितेश आणि सार्थकची. 2 षटकांचा खेळ संपलाय. षटका अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया दोन षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 19 वरती जाऊन पोहोचते आणि आता गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सुशील टाक मॅन ऑफ द सिरीजची टीव्ही 19. क्रितेश गरत आपल्याला पाहायला मिळतात. छत्रपती चषक पंचाळी जिथे मॅन ऑफ द सिरीजच्या टीव्हीचा मानकरी ठरला, सायकलचा मानकरी ठरला, सायकलवरती स्वार असा सुशील टाक आपल्याला पाहायला मिळतोय. फुलरलेनचा बॉल होता, क्षेत्ररक्षक तिथे देखील तैनात. इंटू द गॅप मध्ये मात्र आपण पाहतोय चेंडूला ढकलता येत नाही. आपण पाहिलं तर डगआउट मध्ये चेतन पाटील सारखा खेळाडू असेल, तदनंतर जर आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपात फलंदाजी खोल आहे या संघाकडे, परंतु क्रितेश गरत अगदी अत्यंत महत्वाचा असा मात्र खेळाडू साई एकता बिरवाडी या संघाचा. धावसंख्या 19 वरती स्थिर. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू. सुशील टाक गोलंदाजी ट्रॅक वरती. बोईसरचा हा देखील ब्रँड खेळाडूंमध्ये याची वर्णी केली जाते. तुमच्या कर्तृत्वानं तुमच्या कार्याची दखल घेत तुम्ही ब्रँड बनता, अर्थात मात्र आपल्याला तेच पाहायला मिळतं. टॅप केल्या बॉलला, चेंडू इंटू द गॅप मध्ये, बॅटच्या ब्लेड वरती मात्र क्षेत्ररक्षक फिरले गेले आणि अगदी त्यांना चकमा देत चेंडू इंटू द गॅप मध्ये पडलाय. तेजस गरत यांच्या बॅनरला सलामी देणारा आलाय चौकार. 4. 2 चेंडू पूर्ण होतात आणि धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचते. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप 2024 7वं पर्व या स्पर्धेचं. येणारं 2025चं वर्ष पॅराडाईज बोईसर संघाला 25 वर्ष पूर्ण होतील आणि पुढची मात्र स्पर्धा 8व्या वर्षात पोहोचेल. काहीतरी वेगळी संकल्पना या स्पर्धेचं आपण रूपरेषा पाहतोय, जिथे मात्र लाईट शो देखील आहे. प्रत्येक सिनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं पाहायला मिळतं. सुशील टाक पुढचा बॉल घेऊन तयार. यावेळी पुन्हा एकदा खेळायचं होतं. इथे मात्र विकेटला कॉम्प्रोमाइज, सॅक्रिफाईस सगळ्या गोष्टी कराव्या लागतील आणि इथे मात्र आपण पाहतोय क्रितेश गरत अगदी हताश, हतबल आणि निराश मनाने परततोय. गॉन. फलंदाज निकुंज राऊत आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूंचा खेळ झालाय या षटकातला आतापर्यंत 3. आणखीन येणाऱ्या काळात 3 बॉल बाकी आहेत. आता यंग टॅलेंट, एका बाजूला निकुंज, एका बाजूला सार्थक, अगदी जवळीक मित्र. आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 23 धावा. निकुंज पहिल्याच बॉलचा खेळ करण्याकरिता तयार सुशीलसाठी. हाफ ट्रॅकरचा बॉल, बॉलवरती मात्र हल्ला, चेंडू चाललाय सीमा पलीकडे, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चौकार. हा धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 27 धावा. 27 धावा या धावफलकावरती आहेत. या षटकात जर आपण चेंडू तपासून पाहिले चला, जे आमचे लाडके प्रेक्षक राजे आहेत त्यांना विनंती करतोय की आपण या मॅचचा आनंद घेत आहेत. जे मात्र बॅनर होल्डिंग आहेत त्यांना मात्र आपण थोडंसं याच्यापासून लांब राहा, कारण 3 दिवस ते बॅनर अत्यंत महत्त्वाचे आहेत. ज्यांनी मात्र त्या स्पर्धेला आमचं सहकार्य केलंय. खेळाडू कक्षात देखील, खेळाडू कक्ष बिरवाडी संघ थोडंसं त्या बॅनर पासून आपण त्याच्यावरती जो आपला बॅलन्स केलाय तो थोडंसं ऍडजस्ट करा. नो बॉल आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. पलटवार निकुंजच्या बॅट मधून येत आहेत. इथे मात्र आपण पाहतो सलगचे 3 चौकार निकुंज आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी येता क्षणी डगआउट मधून मात्र सेट होऊन आलाय असं म्हणायला हरकत नाही. पहिलाच बॉल मात्र टॅपचा फटका, तदनंतर मात्र आपण पाहतो पुन्हा टॅप आणि तदनंतर आता देखील त्याच प्रयत्नात इंटू द गॅप मध्ये
सुशीलचं षटक थोडंसं महागडं नक्की म्हणीन. 2 षटकांचा खेळ संपला होता. 19 धावा फलकावरती होत्या. शेवटचा बॉल आणखीन येणं बाकी असेल या षटकातला. हा बॉल चांगला हाताळलाय. इथे मात्र आपण पाहतोय सिंगल डबलचा खेळ स्वीकारत असताना चिकी सिंगल. जिथे मात्र संधी दिली त्या संधीचा पुरेपूर वापर करत असताना सिंगल मिळाली. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच 37. आणखीन 6 बॉल येणं बाकी. चला स्पीडअप. जास्त वेळ घेऊ नका कारण यानंतर आणखीन आपल्याला मॅचेस खेळवायचे आहेत. स्पर्धा म्हटली की आपण खेळून घरी जात असतो, परंतु मित्रांनो निश्चित स्वरूपात आयोजकांसाठी 3 दिवस तारेवरची कसरत, घर कमी आणि मैदान जास्त या तंत्रावरती त्यांना देखील काम करावं लागतं. स्पर्धा संपली की सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. त्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाजी मार्कवरती ब्रिजेश. निकुंज समोर कुठल्या पद्धतीची आता ते गोलंदाजी करतील ब्रिजेश. शेवटचे 6 बॉल 37 फलकावरती आहेत. यावेळेस हा बॉल टॅप आणि आपण पाहतोय बिरवाडीमध्ये मात्र निश्चित स्वरूपात क्रितेश असला आणि क्रितेश नसला तरी देखील निकुंजची जर फळी बोलली तर मग बिरवाडी संघ सातत्याने लीड करत असतो. सध्या ते पाहायला मिळालंय. निकुंजने मात्र इथून आता धावांचा ओघ, धावांचा बाऊस, धावांचा दरोडा टाकलाय. चांगली बॅटिंग. 37 ला 4 ची जोड 41 धावा फलकावरती. पुन्हा एकदा मात्र मोठा फटका खेळायचा होता. टॅपमध्ये हा फटका खेळायचा होता, परंतु आता गोलंदाजीमध्ये मात्र बदल. शरीरापासून दूर ठेवला आणि वेग चेंडूचा वाढवला. ज्या अनुषंगाने बीट करत आता निकुंजसाठी चेंडू आलाय डॉट. 4 बॉल अवघे बाकी असतील. 41 धावा या धावफलकावरती आहेत. सार्थक फक्त 1 चेंडू खेळलाय या मॅच मध्ये, जो त्याने चौकार खेळलाय. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय आता भरपूर वेळानंतर पुन्हा एकदा सार्थक येईल स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 42. 42 धावा. 3 चेंडू आणि 42 धावा या धावफलकावरती आहेत. साई एकता बिरवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. किंगफिशर यांनी मात्र टॉस जिंकला. सुशीलचं षटक थोडंसं मागणं राहिलं. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय या फटक्यामध्ये आपण पाहतोय एक चांगलं टायमिंग होतं. समोरच्या दिशेने अगदी निकुंजच्या अंगावरती जाऊन चेंडू आदळलाय. धावसंख्या 1 न भर होईल. धावा जाऊन पोहोचतील फलकावरती. 43. 43 धावा. 2 बॉलचा खेळ बाकी. पुन्हा एकदा निकुंज. खऱ्या अर्थानं ज्यानं या मॅचमध्ये रंग भरलेत बॅटिंग करत असताना साई एकता बिरवाडी या संघासाठी, आणि तोच निकुंज आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज ब्रिजेश तयार. राईट आर्म अराउंड विकेट. समोरच्या दिशेनं इथे मात्र आपण पाहतोय सॅक्रिफाईस, कॉम्प्रोमाइज. निकुंज राऊत बॅक टू द डग आउट गॉन. एका चेंडूचा खेळ बाकी आणि आपण पाहू शकाल आता चेतन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. ओव्हरआर्म क्रिकेटचा एक दिग्गज सितारा. अंडरआर्म क्रिकेट देखील तेवढंच चांगलं खेळतो आणि सध्या आता शेवटचा बॉलचा खेळ बाकी असताना चेतन पाटील सरपाडा भिरवाडीचा मात्र स्टार खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातला. डीएनसीसी संघाने मात्र पहिल्या मॅच मध्ये बाजी मारली. या सामन्यातून मात्र विजयी संघ डीएनसीसी संघासमोर 2 हात करेल, ज्याची वाट मात्र आपण पाहतोय. बिरवाडी आणि डीएनसीसी हे बॅटल देखील बघण्याकरिता प्रेक्षक राजे देखील सातत्याने आसुसलेले असतात, परंतु आज बघायला मिळेल का की मग इथून डेंजरस बोईसर संघ बाजी मारेल. अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील येणाऱ्या दुसऱ्या इनिंग मध्ये. पुढचा बॉल आणि अगदी शेवटचा बॉल या षटकातला. गोलंदाजी ट्रॅकवरती ब्रिजेश तयार. नवीन आलेला फलंदाज चेतन. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलला मात्र आपण पाहतोय ज्यांनी टॅप केलंय. बघता बघता आपण पाहतोय सिंगल देखील मिळाली. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय चला वॉर रूम मध्ये मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. हाईट फॅक्टर मॅटर करते ज्या अनुषंगानं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू भरपूर खाली आलाय, अगदी वेस्टच्या खाली, कमरेच्या खालती आपण पाहिलं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती 44. 45चं टार्गेट. पाहूया या 45 धावा कुठल्या पद्धतीनं चेज होतील की मग डिफेंड होतील हे सांगण्यासाठी घेऊया एक ब्रेक आणि येऊया. चला प्रेक्षकांना विनंती आहे की प्लीज जे बॅनर आहेत त्यांना मात्र
थोडंसं त्याच्यापासून लांब उभे राहावा, कारण 3 दिवस ते बॅनर्स आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. 3 दिवस नसून सातत्याने आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. ज्यांनी मात्र आमच्यासाठी या स्पर्धेला योगदान दिलं त्यांचे आभार आहेत. देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, कधीतरी घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात धरावे असे आमचे सर्व स्पॉन्सर, त्यांचे आम्ही आभार मानतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. फलंदाज या, क्षेत्ररक्षण लावून घ्या. सायकता बिरवाडी. महत्त्वाचा मॅच, 45चा पाठलाग. कोण जिंकणार आणि कोण हरणार हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा. चला सुशील फलंदाज येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. सायकता बिरवाडी आपल्याला पाहायला मिळते आज. फुल पॅक टीम. गौरव असतील, यतीन असतील, आज स्वप्नील डॉन यांना आपण मिस करतोय म्हणायला हरकत नाही. यतीन राऊत यांचा आज लग्नाचा वाढदिवस. निश्चित स्वरूपात हाच प्रेमाचा निखळ झरा आणखीन भरभराटीनं वाहो हीच प्रार्थना आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या आभारभर शुभेच्छा यतीन राऊत. चला वेळ जास्त जातोय. आयोजकांच्या सूचना वारंवार आमच्यापर्यंत येतात. 2 फलंदाज, एका बाजूला दीपक टेंभुर्णे, एका बाजूला सुशील टाक. दोन्ही इनफॉर्म बॅट्समन, इनफॉर्म बॅटर. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एक चांगले क्रिकेटपटू म्हणून आपण पाहतो या बोईसर विभागात भरपूर क्रिकेट प्लेयर आहेत, ज्यामधले 2 एका बाजूला सुशील आहेत, एका बाजूला दीपक आहे. सामन्याला होईल सुरुवात आणि गोलंदाजी ट्रॅकवरती अनुभवाचा भंडार अर्थात यतीन राऊत. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. तांदूळ जुना तेवढा चवीला चांगला असं म्हटलं जातं. अर्थात तोच गोलंदाज ज्यांनी भरपूर वर्ष या अंडरआर्म क्रिकेटची सेवा केलेली आहे. यतीन राऊत आपल्याला पाहायला मिळतील. सायकता बिरवाडी संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज. बोईसरची ती स्पर्धा अगेन्स्ट मायकोप, 1 चेंडू 4ची गरज आणि यतीन राऊत यांचा चौकार, व्हायरल झालेला व्हिडिओ आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती ते स्वतः आहेत. चला पंच सूचना द्यायची आहे, जास्त लेट होते. आणखीन भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत. दीपक आणि सुशील टीम मीटिंग्स, जास्त मीटिंग्स घेऊ नका. आणखीन आपल्याला बऱ्याचशा मॅचेस खेळवायच्या आहेत त्या अनुषंगानं. तर आपण पाहू शकाल मनीष भाई आलेले आहेत. निलेश फायटर म्हटलं की मनीष सरांचं नाव सन्मानाने घेतलं जातं. त्यांचं मुख्य व्यासपीठावरती आम्ही करतोय यथोचित स्वागत. मनीष सरांचं मात्र इथे शुभ आगमन आणि त्यांच्याच आगमनात इथं आपण पाहतोय यतीन राऊत यांना दांडी गुल गुल अँड गुल. सुशील टाक पहिल्याच बॉलवरती 45 धावांचं टार्गेट, ज्यामध्ये पहिल्याच बॉलवरती फलंदाज सुशील टाक बॅक टू द डगआउट गॉन. त्याचबरोबर आपण पाहतोय राकेशजी परदेशी हे देखील इथे आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही करतोय स्वागत. सरावली ग्रामपंचायत सदस्य राकेशजी परदेशी, ज्यांचं मात्र नवरंग धोडी पूजा सरपंच चषक आपण पाहत आहोत, जे अतिशय सुंदर मॅनेजमेंट आयोजन असते. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आणि पहिल्याच बॉलवरती शून्याचा चष्मा घालून सुशील टाक याला परतीचा प्रवास करावा लागला. त्याचं कारण यतीन राऊत. काय गोलंदाजी, ॲक्युरेसीचं दुसरं नाव ॲक्युरेट. सातत्यपूर्ण गोलंदाजी चांगली. अर्थात यतीन नवीन बॅटर कुणाल. 45 धावांचं टार्गेट असताना पहिल्याच बॉलवरती आपण पाहतो इथे पाडल स्वीप केलाय, परंतु चेतनसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. चेतनसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. ऑलमोस्ट चौकार होता, परंतु चेतननं सांगितलं की मी इथे का उभा आहे, संघासाठी 1-1 धाव माझ्यासाठी तीही महत्वाची आहे. इथे आम्ही देखील जिंकायला आलोय आणि 1-1 रन्स आमच्यासाठी सेव्ह करणं अत्यंत महत्वाची भूमिका आहे. 2019चा वर्ल्ड कप तुम्ही पाहिला असेल. सामना टाय झाला, सुपर ओव्हर टाय झाला. बाउंड्री काउंटवरती विजय मिळाला इंग्लंड संघाला. जिथे मात्र जन्म गेला इंग्लंड संघाने, क्रिकेटचा जन्म तिथे झाला, परंतु त्यांना देखील भरपूर वर्ष स्ट्रगल करावं लागलं आणि तोही विजय अगदी अटीतटीवर मिळाला. म्हणून 1-1 धाव क्रिकेटमध्ये अत्यंत महत्वाची मानली जाते. इथे 3 धावा सेव्ह केल्यात. टॅप केलाय बॉलला, चेंडू चाललाय सीमा पलीकडे, चौकार. षटक क्रमांक 1 ज्यामध्ये आपण पाहतो आता 3 चेंडूंचा खेळ झाला, 5 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळालं, 1 विकेट देखील मिळाला, 1 सिंगल देखील बघायला मिळाली. म्हणजेच पहिल्या षटकात तुम्हाला सर्व काही पाहायला मिळालंय. दीपक टेंभुर्णे डाव्या हाताचा फलंदाज, घातक फलंदाज
आक्रमकता ही त्याची ओळख आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मात्र टॅप केलं, या बॉलला चेंडू जाईल निकुंजच्या डोक्यावरून. हॅलो टाटा बाय बाय करत सीमा पलीकडे. क्रितेश नाराजगी व्यक्त करतोय कारण ही गोलंदाजी इथून नाही चालणार. तुम्हाला मात्र योग्य रीतीने गोलंदाजी हाताळावी लागेल. त्या पद्धतीचे फटके आता रोहन नाना देखील तिथे पोहोचलेत की कुठल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली पाहिजे. अगदी आप ट्रॅकरचा बॉल होता, त्या चेंडूचा भरपूर समाचार घेतलाय. चेंडू निघून गेलाय सरळ सीमा पलीकडे. धावांची जर गती पाहिली तर आता झपाट्याने वेग घेत आहे, जाऊन पोहोचते 9 वरती. 4 चेंडू आणि 9 धावा. दीपक टेंभुर्णे एका बाजूला आपण पाहतो त्यांच्या जोडीनं कुणाल आलाय. कुणाल नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा असेल. वेळ जास्त घेऊ नका, आणखीन आपल्याला बऱ्याचशा मॅचेस खेळवायच्या आजच्या रजनीतल्या. नाईट फ्लड लाईट मधली मात्र रात्रकालीन स्पर्धा पॅराडाईज बोईसर आयोजित पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप, सन्मानाचा वर्ल्ड कप. अतिशय सुंदर स्पर्धा. हा चेंडू चांगला हाताळलाय, अगदी योग्य लाईन आणि पिचिंग देखील चांगली. चेंडू पडल्यानंतर एक चांगल्या पद्धतीचा वेग त्याच्यामध्ये धारण झाला, स्किट झाला. लेदर क्रिकेटची आठवण झाली या चेंडूनं. पडल्यानंतर वेगामध्ये चेंडूला मात्र कन्वर्ट केलं. मागे रोहन नाना अगदी यष्ट्यांचा डाव उधळण्याकरिता सज्ज आहेत. पुढचा बॉल टॅप केल्या, बॉल समोरच्या दिशेने क्रितेशच्या वरून चेंडू निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकात 13 धावा, 45 धावांचं टार्गेट आहे. प्रत्युत्तर दाखल आपण पाहतोय, उत्तरार्धात आपण पाहतोय अतिशय सुंदर पद्धतीने आता उत्तर देण्यासाठी दीपक टेंभुर्णे हा फलंदाज सांगतोय की सुशील नसला हरकत नाही, मी आहे माझ्या संघासाठी, मैं हूं ना. या गोष्टी अनेकदा त्याने मात्र मैदानाच्या आतमध्ये मांडलेल्या आहेत आणि आता खऱ्या अर्थाने आपण पाहतोय हे महत्वाची खेळ तो इथून खेळतोय. संघर्षाच्या काळात, कठीण काळात पायवाटा न काढता तुम्हाला मात्र संघर्षाचा मार्ग शोधता आला पाहिजे आणि ज्या अनुषंगाने आपण पाहतोय सुशील नसताना आता दीपक टेंभुर्णेने जबाबदारी घेतलंय, रिस्क घेतलंय, संघाला मात्र उचलले आपल्या खांद्यावरती. येणाऱ्या काळात 18 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 18 मध्ये 32 ची गरज असणार आहे. पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. या धावा मात्र आपण पाहतोय कुणाल आणि दीपक ह्या मात्र जवळ जातील की मग साई एकता बिरवाडी हा संघ मात्र त्यांच्यावरती हावी होईल. अनेक प्रश्न आहेत क्रिकेटला, मात्र तुम्ही बाकीतात स्पष्ट करू शकत नाही. बाकीत तोडणारा खेळ अर्थात क्रिकेट. काय तो सामना झाला होता आजच्या दिवसातला दुसरा मॅच. एका बाजूला डेंजरस बोईसर, एका बाजूला आगवण. एक चेंडू 4 ची गरज, नो बॉल राहिला, पायाचा नो होता. तदनंतर आपण पाहतो तिथे चौकार मिळाला, डेंजरस बोईसर संघाला विजय मिळाला. म्हणून क्रिकेटच्या खेळावरती आपण पाहतोय स्कॉर्पियन संघ होता. दांडी गोल गौरव याने मात्र पहिल्याच चेंडूवरती इथे मात्र फलंदाजाला डिस्ट्रॉय, फर्निचर डिस्ट्रॉय, यष्ट्या वाकवल्यात, गॉन. मुख्य व्यासपीठ जर आपण पाहिलं तर अगदी गजबजून गेलंय प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीनं. आणि खऱ्या अर्थानं पॅराडाईज बोईसर म्हटलं की या संघाला जास्तीत जास्त प्रेम मिळतं ते त्यांच्या कार्यादाखल. फक्त क्रिकेट नव्हे तर समाजसेवा देखील आपण पाहतोय. शालेय जीवनातील मुलांसाठी मात्र काहीतरी वेगळ्या संकल्पना, तदनंतर ब्लड डोनेशनच्या कॅम्प असतात, भरपूर काही या पॅराडाईज क्रिकेटनं मात्र समाजाला देखील देण्याचं काम असतं. म्हणून पॅराडाईज हे फक्त नाव नसून एक ब्रँड झालंय. क्रिकेटच्या माध्यमातून येणारं पुढचं वर्ष 25वं वर्ष असेल या संघाला पूर्ण होत असताना. 2000 साली मात्र हा संघ मात्र दाखल झाला. तदनंतर जर आपण पाहिलं आणि उत्कर्ष एक व्यासपीठावर तुम्ही बघत असणार की नवे चैतन्य निर्माण झालं. राकेश पडदरजी आणि निलेश स्पोर्ट्सचे मालक हे व्यासपीठावर आले आणि सगळे झोपडे मेंबर जागे झाले बघा. आणि आजच्या दिवसात जर आपण पाहिलेलं ज्याने हंपारिंगमध्ये सुरुवात केलाय, आपण पालघर असोसिएशनने विचार करायला पाहिजे का मेमन साहेब हंपारिंग केलाय आणि पहिल्याच सामन्यात काय होते पडलेत, म्हणजे कशा पद्धतीचे जागरण केलंय आणि त्याच्या मुलाला बघता बघता खूप टेन्शन आलंय. जाऊ मॅचकडे. यावेळी जर आपण पाहिलं तर समोरच्या दिशेनं इथे जर आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता. एक एक डॉट बॉल तुम्हाला त्रास देईल, एक एक डॉट बॉल तुम्हाला टेन्शन मध्ये घेऊन जाईल. प्रत्येक चेंडू मागे धावा येणं अत्यंत गरजेची भूमिका. 16 मध्ये 32 यावेळी बॉलला खेळलं इंटू द गॅप मध्ये. जिथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण झालं, सिंगल मिळाली. आता दीपक टेंभुर्णे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आला. डगआउट मधून आता लांब श्वास घेतला असेल, भगवंताला हाका करत असतील की दीपकची बॅट बोलू दे आणि धावा येऊ दे. तर एका बाजूला डगआउट मधून बिरवाडीच्या डगआउट मध्ये असा विषय असेल की आता दीपकचा विकेट मिळाला तर मॅच मध्ये पकड आपली देखील इथून चांगली होईल. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण होतो या षटकातला. आतापर्यंत आपण पाहतोय गौरव या नावानं भरपूर प्रसिद्धी या खेळाडूला मिळाली. वेगवान गोलंदाजी त्याची ओळख, परंतु आता स्वतःमध्ये बदल केले. जशी गरज तशी मात्र पुरवठा. पुढचा बॉल यावेळेस फ्लिक ऑन द रिस्क मनगटी फटका खेळलाय जिथे सार्थक मैदानाच्या आतमध्ये आहेत. चांगली गोलंदाजी, वैविध्यपूर्ण गोलंदाजी. फलंदाज आपण पाहिला
जो आला नवीन दिनेश, त्याच्यासाठी चेंडू वेगळा ठेवला होता. दीपक टेंभुर्णे जसा आलाय, चेंडूला मात्र पायावरती फेकलंय, वेग जास्त दिलाय, अगदी खोलातला बॉल, जिथे मात्र आपण पाहतोय डॉट आलाय. पुढचा बॉल, टॅपचा फटका. निकुंज राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांची मात्र पूरक हाईट आहे आणि उंचीचा पुरेपूर वापर करत असताना चौकारासाठी मात्र रिव्ह्यू घेतलाय वॉर रूम मध्ये. आपण बघणार आहोत तिथे मात्र तो चौकार असेल का. पाटील नेटवर्कची टीम जागृत आपल्याला पाहायला मिळतात. सरावलीचा ब्रँड, यस सेफ. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. आपण पाहतोय इथून सेव्ह केलेलं आहे. चला इथून मात्र आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण आहे. जर तुम्ही रिव्ह्यू घेताय तर तुम्ही त्यामध्ये दोन गोष्टी इन्क्लूड करू शकत नाही. जर एक चौकारच तुम्ही सेव्ह करताय तो मिळेल आणि दुसरा जर आपण पाहताय तुम्ही जी मागणी केली तसं नाही चालणार. एका रिव्ह्यू मध्ये एक फुटेज आणि एकच तुम्हाला रिव्ह्यू मिळेल आयोजकांच्या सूचनानुसार. रिव्ह्यू लॉस्ट असेल. किंगफिशर शेवटचा बॉल या षटकातला. बाकी धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 14. एक धाव आतापर्यंत फक्त खर्च केले गौरव यानं. चांगली गोलंदाजी गौरवने मात्र निश्चित स्वरूपात आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. पुढचा बॉल, इथे मात्र विकेट मिळेल का. सिंगल, अगदी नो बॉल. जीवाच्या आकांतानं मात्र धाव घेतली आणि धाव घेतल्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. पोचायचं कुठे आहे एक ध्येय मनाशी गाठला आणि मात्र दीपकनं मात्र ही एक धाव चोरली म्हणायला हरकत नाही. 1+1 म्हणजेच धावसंख्या 2 आकार. धावा धावून पोहोचतील 16. अगदी शेवटचा बॉल बाकी असेल कारण या बॉलवरती मात्र आपण पाहतो गौरव यांच्याकडून झालेली चूक. नो बॉल मात्र पंचांनी घोषित केला. आता शेवटचा बॉल बाकी असणार आहे. वेळ जास्त जातोय. प्रत्येक मॅच करिता आपण टाइम सेट केलेला आहे. तुम्हाला 4 षटके 15 मिनिटात फेकणं लाजमी आहे. क्रुशल मुवमेंटला मात्र मॅचेस पोहोचतात बरोबर आहे, परंतु वेळेचं देखील भान राखावं लागेल. शेवटचा बॉल या षटकातला. गोलंदाज तयार गौरव. यावेळेस मात्र आपण पाहतोय स्वीप केलाय, चेंडू चाललाय सीमा पलीकडे. आलाय चौकार. 4. आवाज थोडा पातळ झालाय का माझा. पातळ झालाय. पातळ थोडा बेस टाक. हलका बेस टाक. हलका. येस 12 चेंडू आणि आपण पाहतोय 25 धावांची गरज आहे. 12 बॉल 25. 20 फलकावरती लागल्या जातात. 12 चेंडू 25 ची गरज. 25 ची गरज आणि 12 चेंडू. अटीतडीचा सामना. दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघ मातब्बर. येणाऱ्या काळात विजय कुणाचा. दोन्ही संघांचे 2-2 गडी बाद झालेत. जर विकेट समान राहिले तर मात्र बॉल आउट. आपल्या पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार इथून जर 1 ते 2 विकेट मिळवले तर मग धावा कंपल्सरी चेस तुम्हाला असतील. सर्व धावा काढाव्या लागतील. चला बिरवाडी जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाजी मार्क वरती रोहन नाना. साई एमी मंडप डेकोरेटर्सचे प्रॉपरायटर एका बाजूला जब्बीर आपल्याला पाहायला मिळतात जे मैदानाच्या बाहेर आहेत. आणि आता मैदानाच्या आतमध्ये रोहन नाना, रोहन गावड आपण पाहतोय ज्यांनी मात्र एक काळ गाजवलाय. आता मध्ये एक वेगळी शैली होती, जादू होती त्यांची चेंडूला फिरवण्याची. पॅराडाईज बोईसर संघासाठी देखील कित्येक वर्ष केले, परंतु एक गाव एक फॉर्मॅट क्रिकेटला सुरुवात झाली. मग मात्र क्रिकेटचे प्रत्येक गावांचे वेगवेगळे संघ झाले. रोहन पहिलाच बॉल चांगला हाताळलाय. पहिलाच बॉल चांगला हाताळलाय. चेंडू हाताळल्यानंतर आपण पाहतो आत्मविश्वास अगदी दुनावला असेल रोहन यांचा, कारण महत्वाच्या फलंदाजाला तुम्ही इथून चेंडू डॉट केलाय. दीपक टेंभुर्णे ग्राउंड शॉट देखील त्याच्याकडे चांगले आहेत, परंतु सध्या टॅपच्या प्रयत्नात तो आहे. 11 बॉल 25 ची गरज. 25 ची गरज. 11 चेंडू.
सुशील टक स्वस्तात बाद झाला असल्या कारणाने थोड्याशा धावांमध्ये आता मागे आहेत, परंतु वेळ गेलेली नाही. जे काही करायचं आहे ते आत्ता करा. वेळ गेल्यानंतर फक्त शोकांतिका पाळावी लागते. आता गोलंदाज रेडी. पुढचा बॉल टॅप केला. या बॉलला क्षेत्ररक्षक खाली आणि तिथे मात्र चेंडू चाललाय सीमा पलीकडे. निकुंज राऊत यांच्याकडून झालेली चुकी. चौकार. 10 चेंडू 21 ची गरज. 21 ची गरज आणि 10 चेंडू. बोईसर म्हटलं की क्रिकेटचं दर्दी. वेळेचा विचार केला तर आपण पाहतोय 12:30 वाजत आलेत, परंतु आपण पाहतोय प्रेक्षक आणि प्रेक्षक मैदानाच्या चहू बाजूला. हे मात्र आपण पाहतोय बोईसरचे दर्दी आहेत. आणि पॅराडाईजची स्पर्धा म्हटली की सगळं काही एकदम ओके मध्ये अशी स्पर्धा असे प्रत्येकाला हवीशी वाटणारी स्पर्धा. अर्थातच पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप. 10 चेंडू 21 ची गरज. 21 ची गरज आणि 10 चेंडू. काही सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला बिरवाडी, एका बाजूला आपण पाहतोय किंगफिशर. बोईसर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. निकुंज कडून झालेली चुकी. आता क्रितेश स्वतः उभा आहे. लॉंग ऑफला टॅप करायचा होता या बॉलला. क्षेत्ररक्षण तिथे मात्र होईल. जीवा घरत आपल्याला पाहायला मिळतील. सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्यानं धावा जाऊन पोहोचतात 25-25. 9 चेंडू आणि 20 ची गरज. 20 ची गरज आणि 9 चेंडू. पुढचा मॅच DNCC. कॅप्टन तुमचा रेडी ठेवायचा आहे. आपण लगेचच या मॅच नंतर टॉस करणार आहोत. या सामन्यातला विजयी संघ समोर DNCC यांच्यातली एक अत्यंत महत्त्वाची मॅच क्वालिफाय राऊंड तो आपल्याला बघायला मिळेल, ज्यामध्ये जिंकणार तो अगदी सोमवारी सन्मानानं आणि मानानं सुपर 8चे सामने खेळण्यासाठी येईल. DNCC संघ आपण रेडी राहायचं आहे. या 9 चेंडूंनंतर मात्र टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. 9 बॉल आणि 20 ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती दिनेश. नऊ चेंडू आहेत, 20 धावा जमवायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती रोहन आहेत. यतीन राऊत यांना मात्र थोडेसे कानमंत्र देत असताना ऑन साईडला आपण पाहतो 4 खेळाडू, ऑफ साईडला 3 खेळाडू, ऑफ साईडला 3 खेळाडू. त्यामध्ये आपण पाहतो चेतन पाटील असतील, सार्थक असतील आणि आपल्याला पाहायला मिळतात बॅटची कड आणि इथे फलंदाज बाद. निकुंजला आपण पाहिलं होतं समोरच्या दिशेनं. आता नाना यांची गोलंदाजी चांगली राहिली. मी म्हटल्याप्रमाणे एक्सपिरियन्स भरपूर आहे ज्यांच्याकडे, त्यांनी भरपूर वर्ष या अंडरम क्रिकेटला देखील दिलेली आहेत. आता 8 मध्ये 20. चला फलंदाज रेडी ठेवायचे, जास्त वेळ घेऊ नका. 8 चेंडू आणि 20 ची गरज. 8 चेंडू मध्ये 5 चौकारांची गरज असं इक्वेशन सध्या तुम्हाला बघायला मिळेल. नवीन फलंदाज आलम. आठ बॉल आणि 20 धावांची गरज. चला वेळ जास्त जातोय. किंगफिशर संघ 8 चेंडू आणि 20 धावा म्हणजेच 8 चेंडूंमागे तुम्हाला जवळपास 5 चौकार खेळायचे आहेत. इथून ते खेळले जातील का हा प्रश्न देखील तेवढाच महत्त्वाचा. प्रेक्षकांना मात्र पडलेलं कोडं की इथून जिंकणार कोण. 8 चेंडू तुम्हाला उत्तर देऊन जातील. पुढचा बॉल घेऊन रोहन गावड. नाना तयार. राईट हँड राऊंड विकेट पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करण्याकरिता, उजव्या बाजूने आणि उजव्या हाताने गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज तयार. अर्थातच रोहन. पुढचा बॉल सिंगल मात्र मिळेल इथे देखील आपण पाहतोय. आता या सिंगलनं इक्वेशन मध्ये बदल. 7 बॉल आणि 19 ची गरज. टीम मीटिंग्स आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाजासाठी मात्र एक वेगळी कट रचला जातोय. 7 चेंडू आणि आपण पाहतोय गरज आहे ती म्हणजेच 19 ची. या बॉलवरती जर चौकार आला तर शेवटच्या षटकात 14 राहतील. या बॉलवरती सिंगल आला तर शेवटच्या षटकात 18 राहतील. या बॉलवरती विकेट आला तर मात्र आपण पाहतोय साईकता बिरवाडी संघ एक वेगळ्या लीडकडे जाईल. अनेक प्रश्न आहेत, येणाऱ्या काळात पाहूया. दीपक टेंभुर्णेची बॅट बोलली जाईल का. आतापर्यंत एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न त्याने केलाय, परंतु शेवट काय आहे ह्याला देखील तेवढंच महत्त्व दिलं जातं. पुढचा बॉल टॅप केलाय समोरच्या दिशेने. क्रितेशच्या वरून चेंडू चाललाय सीमा पलीकडे. आता 6 बॉल आणि 15 धावा. 6 चेंडू 15 ची गरज. घेऊया एक ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये.
आतापर्यंत 5 चौकार मात्र दीपक टेंभुर्णेच्या बॅटमधून आलेले आहेत. 21 धाव्यांवरती खेळतोय, 45चा पाठलाग करतायत. 6 बॉल आणि आपण पाहतोय गरज आहे 15ची. गोलंदाजी ट्रॅकवरती सार्थक. सहा चेंडू आणि आपण पाहतोय गरज ती म्हणजेच 15 धाव्यांची. गोलंदाजी मार्क वरती तयार. सार्थक राऊंड विकेट. पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळाला. इथून मात्र स्ट्रायकिंग एंडला दीपक टेंभुर्णेला आणलंय. आता 5 मध्ये 15. 5 चेंडू आणि 15 धावा. नवीन फलंदाज पाठवायचा मैदानाच्या आतमध्ये. पॅराडाईज क्रिकेट क्लब आयोजित पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप. अतिशय सुंदर स्पर्धा. 7वं वर्ष या स्पर्धेचं. अतिशय दिमागदार आयोजन, देखणं आयोजन. नाईट फ्लड लाईट रजनी क्रिकेट रात्रकालीन स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. 3 दिवस जणू काही मात्र बोईसरकरांसाठी हा एक उत्सव. बोईसरकरांसाठी जणू काही एक मेळावा. अतिशय सुंदर आणि देखणं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. 5 चेंडू आहेत आणि धावा जमवायच्यात तुम्हाला 15. यावेळी जर आपण पाहिलं तर इथून जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. सार्थकला आपण पाहू शकाल. एक्स्ट्रा मध्ये गोलंदाजी होते. किंगफिशर एका बाजूला आपण पाहतोय बिरवाडी. चांगलं बॅटल. इथे जर आपण पाहिलं तर विकेट मिळाला आणि दीपक टेंभुर्णे बॅक टू दी टेक आउट गॉन. चला डीएनसीसी संघ आपण रेडी राहायचंय. जिथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस बॉक्समध्ये आपला कर्णधार पाठवून ठेवायचा आहे. कारण या सामन्यातला विजयी संघ हा तुमच्यासमोर क्वालिफायसाठी सामना खेळेल. आजच्या दिवसात आपल्याला संघ बघायला मिळाले. आई भवानी धनसारा पहिला संघ क्वालिफाय होणारा पाहायला मिळाला. तदनंतर साई गणेश सातपाडी. पॅडल स्वीप. कहा पे निगाह कहा पे निशाणा. बॅट आणि बॉल मधला इथून संपर्क झाला नाही. मिसिंग स्ट्रोक ब्लाइंड स्ट्रोक बघायला मिळाला. चेंडू येण्याच्या आधीच बॅटचं ब्लेड बंद केलं होतं. विवेक मोरे मॅन फ्रॉम उनबाट. अगदी जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं काम निश्चित करतायत ते. यावेळी बॉलला उडवले समोर. चेंडू डॉट आलाय. साई एकता बिरवाडी या संघाचा विजयाचा टसा ऑलमोस्ट इथे उमटतोय म्हणायला हरकत नाही. कारण ज्यांनी आतापर्यंत आपण पाहतोय चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजी. दुसरं षटक चेंजिंग राहिलं. जिथे आपण पाहतोय गौरव यानं काही गोलंदाजी केली. शेवटचा बॉल आता येणं बाकी. फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये. टॉस मात्र केला जाईल. अत्यंत महत्वाचा तो टॉस असणार आहे. एका बाजूला आपण पाहतोय डीएनसीसी आणि एका बाजूला साई एकता बिरवाडी. कारण शेवटचा बॉल आणि गरज आहे ती म्हणजेच तुम्हाला 13 धाव्यांची. सध्या औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये. सार्थक शेवटच्या बॉलवरती चौकार. 9 धाव्यांनी विजयावरती स्वार. अर्थातच साई एकता बिरवाडी. या टॉससाठी रोहन दादा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. टॉससाठी या 5 मिनिटांचा ब्रेक मिळेल तुम्हाला. मॅन ऑफ द मॅच देखील आपण बघणार आहोत. चला या दोन्ही संघांना विनंती आपण टॉससाठी यायचं. एका साईड डीएनसीचे कर्णधार आलेत. आपण साई एकता बिरवाडी आपला संघ इकडे यायचा आहे टॉससाठी. एक अतिशय मोठी दर्जेदार